नमस्कार मंडळी, कसे काय मजेत ना? सगळेजण मजेत राहावे हेच माझ्या देवराचरणी प्रार्थना आहे. कुठलाही सण असू दे, पुरणपोळीशिवाय आपला सण पूर्ण कंप्लीट होतच नाही. तर आज मी घेऊन आले आपल्यासाठी पुरणाच्या पोळीचा रेसिपी. तर इकडे मी कटाची आमटी, वांग्याची भाजी, कोशिंबीर, सांडगं, पुरणपोळी, भात आमटी हे सगळं तयार करून घेतले आहे. पुरणाचे पोळी कसे बनवते ते आपल्यापुढे आज रेसिपी शेअर करून घेत आहे. तर आमच्याकडे तेल लावून घेऊन तर सगळेजण करतात, पण पीठ लावून पण सगळेजण आमच्याकडे करतात. तर बघूया आज पिठाचे पोळ्या कसे करून घ्यायचं. हरभऱ्याचा डाळ एक अर्धा किंवा 1 तास मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले. मग कुकरला 3 शिट्या करून छान असं मस्त शिजवून घेतले आहे. 80-90% शिजले की मग त्याच्यातून कट आपण बाहेर काढून घेऊया. हा कटाचा आमटी करून घ्यायचं असतं. आता शिजलेल्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये चांगल्या प्रकारचे गूळ घालून घेऊया. आजकाल गुळामध्ये फार मिक्स असतो, त्याच्यामधलेच पूर्ण ऑर्गॅनिक घेऊन आपण ह्याच्यामध्ये वापर करून घ्यायचा आहे. अर्धा किलो डाळ वापरलं तर अर्धा किलो गूळ वापरायचा. जर आपल्याला गोड कमी पाहिजे असेल तर थोडं कमी घालायचं. गूळ आणि डाळ मिक्स करून मस्तपैकी गॅसवर शिजवून घ्यायचं घट्ट होईपर्यंत. पूर्णपणे पाणी आटवून झाले की मग त्याचं पुरण करून घ्यायचा. पुरण करून झाले की मग आपण पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी. आमच्याकडे पोळी करायचे पोळ्याचं पीठ असे मिळतं, त्याचाच वापर करून केलं तर पोळ्या मस्त होतात. नाहीतर आपण अर्धं मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ मिक्स करून पण आपण मळून घेऊ शकतो. पिठामध्ये थोडीशी मीठ, हळद आणि थोडीशी तेल घालून मस्त छान असं मळून घ्यायचं. मळून बाजूला ठेवले की त्याचं मस्त छान असं चिकटपणा येतो, म्हणजे पोळी करायला छान येते. एक अर्धा तास ठेवले की आपली पीठ पूर्ण सेट होते. आता पीठ पण तयार झाले आणि पुरण तयार झाले, भाजी पण तयार करून घेतली, सांडगे तळून घेतले आहे आणि पापड पण त्याच्यासोबत पाहिजेच. आणि इकडे कटाची आमटी करून घेतली आहे. आता पूर्ण सगळं तयार आहे. फक्त आता पोळ्या करून घ्यायचं आहे. पोळ्यासाठी आपण कणिक मळून घेतले, ते एक लहानशी गोळी घेऊन त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचा. अशा प्रकारे पुरण घालून आपले गोळा तयार करून घ्यायचा. आणि मी इकडे पीठ लावून करून घेत आहे. पीठ लावल्याने म्हणजे पोळ्या छान येतात. बहुतेक जणांना जास्त माहीत नाही, म्हणजे पीठ लावून पण पोळ्या करून घेतात असं आहे. पण आमच्या घरात ज्यांना तेल लावून आवडते त्यांना तेल लावून करतो आणि कोणाकोणाला पीठ लावून आवडते त्यांना पीठ लावून करतो. हा पोळी करायला पण काही त्रास नाही, फक्त सिंपल आहे. जसं आपण ते करतो असेच आहे. अशा फक्त पीठ लावून करायचं असतं. तुम्ही इकडे बघू शकता, कुठं पण चिकटले पण नाही आणि काही तुटले पण नाही. छान आपलं पोळी तयार झाले आणि कॅमेरा दूर ठेवून मी इथं आपल्याला दाखवत आहे, म्हणजे पूर्ण दोन्ही पण आपल्याला दिसलं पाहिजे. म्हणजे लाटायचं आणि भरायचं आणि तिकडं पोळी शेकायचं पण. हे बघा किती छान, म्हणजे आपलं पोळी कुठलं पण तुटलं नाही. किती छान मस्त फुगून येत आहे. कोण पीठ लावून पोळी करून घेता मला नक्की सांगा. हे बघा किती छान आपली पोळी तयार झाली. आपल्याला अजून एक मस्त छान असं शेकून दाखवतो. हे बघा फुगून येतो आणि तेलाच्यापेक्षा पीठ लावलेल्या छान मस्त फुगून येतात. पोळ्या सगळे करून झाले. हे आहे नैवेद्याचं ताट करून घेतले आहे मी. हा ताट घरात असलेल्या मंडळींना करून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे पहिले आमटी, डाळ घालून कोशिंबीर करून घेतली, वांग्याची भाजी, भात, सांडगं आणि आपली पोळी. आणि मग कधी पण अशा प्रकारे तूप लावून पोळी खायला आवडतो. आपलं आवडतं पण कसे आहे नक्की कळवा. आणि हा स्पेशल ताटाची मांडणी आपल्यासाठी सगळ्यांना. आवडलं ना? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.